मीरा भाईंदरमधील काशीमीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी एकीकरण समिती, मनसे आणि विविध शिवप्रेमींनी पुतळ्याच्या स्थलांतरावर आक्षेप घेतला आहे। यावर आज भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेत प्रताप सरनाईकांवर थेट निशाणा साधला आहे। पुतळ्याला तडा गेला आहे, त्यामुळे प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव पुढे आला होता आणि सर्वांच्या सहमतीने ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे। दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल अशी स्पष्ट हमी मेहता यांनी यावेळी दिली। काही जण विनाकारण राजकारण करत आहेत। सरनाईक यांना महाराजांचा पुतळा पडला तर चालेल का, दुरुस्ती करायची नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। रिपोर्ट कमिशनर साहेबाला प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेला प्रस्ताव दिला ह्याला मंजुरी देण्यासाठी। महानगरपालिकामध्ये सर्व पक्षीय सेना, भाजप, काँग्रेस या सर्वांनी याच्यावर विनिमय करून त्यानंतर सर्वांमध्ये निर्णय घेतला की ह्या पुतळा आपण दुरुस्ती केलं पाहिजे, एखादा नामांकित कंपनीकडनं केलं पाहिजे। परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण करण्याची सुरुवात झाली। कोणी सांगितलं पुतळा हटवतोय, कोण सांगतोय पुतळा काढतोय, कोण सांगतोय पुतळा घेऊन जातोय, अशा विविध प्रकारचं राजकारण सुरुवात झाली। इथपर्यंत की राज्याचे मंत्रीने सुद्धा पत्र दिला, पुतळा हलवला तर आम्ही असं करू तसं करू। त्या ठराव वाचलं असतं तर ठरावमध्ये ते दुरुस्तीचा विषय आणि दुरुस्ती हे महानगरपालिका आयुक्ताकडनं तो प्रस्ताव आला आणि आयुक्तांनी ऑडिटमध्ये अशा प्रकारचे क्वेरी आल्यानंतर केलं। उद्या छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काशीमीरा चौकातील शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे।